नमस्कार मित्रांनो, माय वेनस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. येथे आपणास दररोज मराठी मातृभाषेतून नवनवीन जनरल नॉलेज रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला भेटते. लक्ष स्पर्धा परीक्षा 1000 प्रश्न. यामध्ये आजचा पहिला प्रश्न. बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? ऑप्शन ए भिंगारा, ऑप्शन बी लोणावळा, ऑप्शन सी मैस्माळ की ऑप्शन डी गौताळा. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भिंगारा. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात? ऑप्शन 1 4 ते 13, ऑप्शन 2 4 ते 25, ऑप्शन 3 3 ते 25 की ऑप्शन 4 4 ते 13. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 3 ते 25. प्रश्न क्रमांक 3. नगर परिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सादर करतात? ऑप्शन 1 नगर परिषद अध्यक्ष, ऑप्शन 2 विभागीय आयुक्त, ऑप्शन 3 मुख्य कार्यकारी अधिकारी की ऑप्शन 4 जिल्हाधिकारी यांच्याकडे. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जिल्हाधिकारी यांच्याकडे. प्रश्न क्रमांक 4. इंग्रजांनी आपल्या स्थानिक स्वशासकांना बंधने लावून त्यांना अपंग केले आहेत असा आरोप इंग्रजांवर कोणी केला? ऑप्शन 1 पंडित नेहरू, ऑप्शन 2 महात्मा गांधी, ऑप्शन 3 ॲनी बेझंट की ऑप्शन 4 सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. प्रश्न क्रमांक 5. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला गेला? ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी जुनागड, ऑप्शन सी त्रावणकोर की ऑप्शन डी जम्मू. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मणिपूर. प्रश्न क्रमांक 6. पवनहंस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन ए 1984, ऑप्शन बी 1985, ऑप्शन सी 1986 ऑप्शन डी 1987. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इसवी सन 1985. प्रश्न क्रमांक 7. भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? ऑप्शन ए 1996, ऑप्शन बी 1986, ऑप्शन सी 1956 ऑप्शन डी 1916. उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 1916 साली. प्रश्न क्रमांक 8. मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदार संघ असावा अशी मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणाला लंडनला पाठवले होते? ऑप्शन ए श्रीपतराव शिंदे, ऑप्शन बी भास्करराव जाधव, ऑप्शन सी केशवराव जेदे की ऑप्शन डी यापैकी कोणी नाही.
आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, भास्करराव जाधव यांना. प्रश्न क्रमांक 9. 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए रामचंद्र मोरे, ऑप्शन बी गंगाधर पंत, ऑप्शन सी अनंत सूत्रे, ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 10. कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? ऑप्शन ए वने, ऑप्शन बी वातावरण, ऑप्शन सी बर्फ की ऑप्शन डी महासागर. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, महासागर. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. मराठी भाषेतील जनरल नॉलेज विषयक प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांसाठी व्हिडिओ अवश्य पहा आणि अशाच नवनवीन क्वेश्चनसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग.